नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे दमडी मशिदीचा इतिहास. नेमका विषय काय आहे? अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा आणि पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. जे जुने असतील त्यांनी आपल्या सूचना मंडळ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याच्यानुसार आपण नेहमी अनफोल्डिंग किंवा गाळीव अशा प्रकारचा इतिहास सांगत असतो, ज्या सहजासहजी आपल्याला या गोष्टी कुठं वाचण्यात येत नाहीत. तर त्याच्यानुसार दमडी मशीद, की दमडी हा वेगळा विषय आहे आणि मशीद तर आपल्याला माहीत आहे. दमडी हे प्राचीन कालखंडातलं एक चलन होतं. तर त्याच्यानुसार ही कथा आहे अहमदनगरमधली, म्हणजेच अहमदनगर त्या कालखंडातलं आजचं अहिल्यानगर. तर ज्यावेळेला 1489ला अहमदनगर या ठिकाणी मलिक अहमदनं या शहराची स्थापना केली, त्या ठिकाणी पुढं त्यांच्या नंतरच्या वारसदारांनी 1553 ते 1556 हा किल्ला बांधायला घेतला. तर त्या दरम्यान किल्ला बांधत असताना आजचे भिंगारच्या बाजूला जो किल्ला बांधकाम चालू होतं, तर त्याच्यापासून जवळच एक फकीर राहत होता आणि हा फकीर येणार जाणारला त्या ठिकाणी जी काही भीक मनोवागन किंवा खैरात त्या ठिकाणी मागत होता. तर अशा वेळेला या किल्ल्यातून बाहेर पडणारे जे मजूर आहेत, तर मजूर आपली पगार झाल्यानंतर जाता जाता त्यांना एक दमडी जे सापडेल ते तशा प्रकारची दमडी करून त्यांना पैसे त्या ठिकाणी द्यायचे. तर अनेक मजूर टप्प्याटप्प्याने जात असताना त्याच्याकडे किती पैसे कुणी दिले याचा हिशोब नव्हता. मात्र या फकीराने हे पैसे साठवले आणि साठवून त्याकडे भरमसाठ अशा प्रकारचे पैसा जमा झाला. त्यावेळी त्याला वाटलं की याचं नेमकं काय करायचं आहे, आणि म्हणून त्या फकीरानं तिथं जिथं तो राहतोय तर त्या ठिकाणी एक मशीद बांधायला घेतली आणि त्यामुळं एक दमडी करून ती वास्तू उभा राहिली. आणि म्हणून लोक त्या फकीराने बांधलेल्या या मशिदीला दमडी मशीद म्हणू लागले. आणि आजही अहमदनगर शहराच्या किल्ल्याच्या बाजूला ही मशीद आहे. लोक तिला दमडी मशीद अशा प्रकारचं नाव देतात. तर त्याच्या पाठीमागं अशा प्रकारचा एक छोटासा इतिहास दडलेला होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.